आणि त्यांसोबत आरती हळिंगळी ह्याही नॅशनल खेळलेल्या प्लेयर आहेत, त्याही कोच. हे 2 कोच मला फर्स्ट टाईम लागले आणि त्याचसोबत हॉकी महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट मनोज भोरे सर आणि प्रेसिडेंट कृष्णप्रकाश सर यांचाही यात खूप मोठा वाटा आहे. आणि तिथून मग माझी हॉकीची जर्नी स्टार्ट झाली. ह्या 2 कोचेसनी मला हॉकी स्टिक धरण्यापासून मग शिकवलं. ज्यावेळेस छत्रपती पुरस्कार मिळाला हॉकीमध्ये, मला वाटतंय त्यावेळेस पुरस्कार देते वेळेस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेब होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्याचबरोबर अजून कोण? क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे. हां, अजून कोण कोण होते? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही तिथे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. बातमी वाऱ्यासारखी खेडेगावामध्ये पसरली, गावामध्ये सुद्धा पसरली. काय लोकांच्या भावनिक, काय त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? पूर्ण म्हणजे मी सांगेल, माझी फॅमिली खुश होते, माझे सगळे रिलेटिव्ह, तसेच गावातले जेही लोक सगळे माझ्या सपोर्टमध्ये असतात, वेल विशर्स आहेत. अजून माझे जे शिक्षक आहेत, अजून फलटण तालुक्यातले, सातारा जिल्ह्यातील बरीच लोक, म्हणजे जे मला ओळखतात, ज्यांनी मला सपोर्ट केला आणि जे स्पोर्ट्स लवर आहेत, त्या सर्वांचे कॉल येत होते. सर्वांनी विविध स्तरावरून माझं अभिनंदन केलं आणि ब्लेसिंग्स दिल्या खूप. सो खूप खुश होते आणि एक खूप चांगलं वातावरण आहे. क्रीडा या क्षेत्रामध्ये अनेक खेळ आहेत, आपण पाहतोच. कबड्डी आहे, क्रिकेट आहे, कुस्ती आहे, कराटे आहे. मी स्वतः कराटे नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर आहे. पण तू हॉकीच का निवडली आणि हॉकीच का खेळावं वाटलं? आणि हॉकी क्षेत्रामध्ये तर प्रावीण्य मिळवलंच, पण सुरुवात हॉकीपासूनच का? मी ऑलरेडी मेन्शन केलं की मी पुण्यात सिलेक्ट होऊन गेले. अगोदर कुस्तीमध्ये माझे वडील कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती घेण्याचा अगोदर विचार होता, पण तिथे गेल्यानंतर सर्व गेम्सचं ट्रेनिंग घेतलं आणि मी सांगितलं की कुस्तीसाठी मला ट्रान्सफर व्हावं लागत होतं कोल्हापूरला. आणि जे फर्स्ट इयर होतं त्यात आम्ही सर्वात जास्त हॉकी खेळलेलो. म्हणजे हॉकीचं फील्ड ओपन फील्ड असतं, तर आउटडोर असतो गेम, त्याच्यामुळे बाहेरून जाता येता दिसत होता. ते त्यावेळेस सिनियर प्लेयर्स तिथं हॉकी खेळायचे, तर ते बघून तेही इंटरेस्टिंग वाटलेलंच होतं आणि आम्ही खेळलेलो पण होतो. त्याच्यामुळं आवडलेला, तो पण खेळ आवडलेलाच. तसे बाकीचे स्पोर्ट्स पण चांगले आहेत, पण त्यावेळेस हॉकीत पण इंटरेस्ट होता कुस्तीबरोबरच. त्याच्यामुळे जर्नी स्टार्ट झाली आणि जसं जसं हॉकी खेळायला स्टार्ट केली, तिथून मग खूपच कल वाढत गेला, इंटरेस्ट येत गेला आणि टीम आमची सोबतच सगळे इम्प्रूव्ह होत गेले. आणि खूप फर्स्ट इयरला, म्हणजे मी 5वीत असताना हॉकी स्टार्ट केला आणि मी 5वीत असतानाच मी माझी स्टेट लेवलची स्पर्धा पण खेळली आणि 6वीत सेकंड इयरला मी लगेच नॅशनल पण खेळले. सो त्याच्यामुळं इम्प्रूव्हमेंट होत गेले आणि चान्सेस वाढत गेले. मग आता अनेक मुलांना आपण पाहतोय, खेडेगावामधील अनेक मुलं आहेत, शहरातील मुलांना तर कळतंच, परंतु एक छोटे टिप्स असतात, जेणेकरून व्यायाम असेल, आहार असेल, याविषयी ज्या मुली आहेत, ज्या तुझ्या वयाच्या आहेत, ज्या ज्या छोट्या